हॅलो. तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्लॉगमध्ये. तर आता वाजता आहे सकाळचे 9:30 आणि आज आम्हाला जायचं आहे परत राजस्थानला. बघता बघता म्हणजे 1.5 महिना कुठे निघून गेला समजलंच नाही. तर आज ना खूप धावपळ चालू आहे डायरेक्ट. आधी तर आम्हाला 12च्या ट्रेनने जायचं होतं, त्याच्यानंतर 12च्या ट्रेनने गेलो असतो ना तर भुसावळला आम्हाला आहे ना बराच टाईम बसावं लागलं असतं. म्हणून आता आम्ही 3:30 वाजता जाणार आहे. भाजी काल बाजारातून आणली होती आणि निवडून ठेवून दिली मी, तर ही पण आम्हाला सोबत घेऊन जायची आहे. इकडे कोबीची भाजी घेऊन जायची, तर ही मी कट करून ठेवलेली आहे. आणि इकडे बघा या मिरच्या पण घेऊन जायच्या आहे, कारण तिकडे ना खूप म्हणजे अशा मिरच्या नसतात, बारीक मिरच्या असतात तिकडे आणि खूप तिखट असतात. तर बघा या मिरच्या, ही आहे गवती चहा आणि इकडे शेंदुड्या. बघा या शेंदुड्यांची भाजी मला आहे ना खूप आवडते. तर एवढ्याच आहेत तरी मी घेऊन जाते. इकडे आहे कोथिंबीर, ही कोथिंबीर पण साफ करून ठेवलेली आहे. इकडे या शेंगा आहेत, वाफवलेले शेंगा. आणि इथे केळी आहेत, त्या केळी पण घेऊन जायच्या आहे. पिकण्यासाठी ठेवल्या होत्या या केळी, पण मग काही चांगल्या पिकल्या नाही. बघा इकडे केळी आहेत, ते थोड्या वेळात ठेवते मी. आधी हे सामान ठेवून घेते. आणि बघा इकडे यांची पॅकिंग चालू आहे. आमच्या साहेबांना काही माझ्या हाताची पॅकिंग आवडत नाही, तर मी सगळं सामान कपडे वगैरे त्यांच्याकडे काढून दिलेले आणि त्यांची पॅकिंग चालू आहे. त्यांना मी कालच सांगत होती, त्यांना म्हटलं पॅकिंग करून घ्या, अजून उद्या खूप घाई होऊन जाईल म्हटलं, पण ते पण काही ऐकत नाही. आणि अदिराचं बघा मध्ये बुडबुडू करणं चालू आहे. आणि पापड माझ्या मम्मीने देऊन पाठवलेले आहेत, चिकनीचे, नागलीचे, काही गहू तांदूळचे पापड येते. आणि मला आहे ना घरी होती तेव्हा मला खाऊ वाटत नाही, आणि तिकडे ना पापड खाऊ वाटतात, असं असतं. 1:40 झाले आणि यांची पॅकिंग वगैरे झाली. 2 बॅगा भरल्या, 2 मोठ्या आहेत आणि या 2 छोट्या आहेत. तर चला मी आता स्वयंपाक बनवते. कोबीची भाजी, खिचडी, पोळ्या असं बनवायचं आहे. ती पुरी प्यायचं मध्ये नाही तर. ती 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 हा करते. दे का इतके आवडते. माझी पण तयारी झाली आणि खरंच ना म्हणजे जाऊ वाटत नाहीये, कारण इथे कसं असतं, आमचे साहेब पण ना एकदम फ्री असतात. तिथे कसं ड्युटी 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 एकदम थकलेली असतात. पण मग काय करता, आता जावं तर लागेलच. तर चला मग. आता वाजताय 5, ट्रेनचा वेट करतोय आणि आदू इकडे तिकडे पळते. आता वाजले संध्याकाळचे 7:30 आणि आता 8 वाजता ट्रेन आहे आम्हाला. आता आम्ही भुसावळला आहे. दरवेळेस आम्ही डायरेक्ट मथुरा जातो, चाळीसगाववरून डायरेक्ट मथुरा. पण मग ह्या वेळेस ना आमचं पुढचं काही तिकीट झालं नाही, त्याच्यामुळे आम्हाला इथे उतरावं लागलं. तर आता आम्ही ते जेवण वगैरे केलं आणि आता ट्रेनचा वेट करतोय. किती वाजले? 8.
गुड मॉर्निंग गाईज. तर आता वाजता आहे सकाळचे 8:30 आणि आता आम्ही ग्वालियरमध्ये आहोत. आता 10:30-11 वाजता आम्ही मथुरेला उतरू. शेविंग करायला त्यांना कमू वाल वाटून कटाय नाही हा कटाय चलो मथुरा जंक्शन बबली रेल्वे स्टेशन. वाजता आहे 11 आणि आता जस्ट आम्ही त्या ट्रेनमधून उतरलो. भुसावळवरून बसलेलो होतो त्या ट्रेनमधून आणि आता इथे 1 तासमध्ये म्हणजे 12 वाजता आम्हाला ट्रेन आहे. संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत आम्ही आमच्या रूमवर पोचून जाऊ. आता इथे बघा इथे आमचं सामान ठेवलेलं आहे. आता जेवण वगैरे करून घेतो आम्ही. डबा तर घरूनच घेऊन आलो होतो. भाजी पोळी बनवून आणली होती. 4:30 वाजता आम्ही इथे पोहोचून गेलो आणि रेल्वे स्टेशनपासून थोडं लांब येतं त्याच्यामुळे आम्ही ऑटो करून घेतलेली आहे. हे बघा 1.5 महिन्यापासून घर सोडलेलं आहे. घर किती खराब होऊन गेलेलं आहे. पूर्ण धूळ गेला आहे आणि इकडे इतकी थंडी आहे. पाण्यामध्ये आज जातात मला इतकी थंडी वाजायला लागली. आधी तर पूर्ण घर चकपाक करून घेते. पोचा पण मारावा लागेल. रूमचं पूर्ण साफसफाई केली. हे बघा झाडून पुसून एकदम चकाचक केला. हा बाकी पसारा असाच आहे. आणि हे इकडे त्या बाजूच्या आंटींनी चहा देऊन पाठवली. चहा बिस्किट फरसाण. तर आता चहा पिऊन घेतो. या चहा प्यायला. कशामध्ये ग्लासमध्ये देऊन द्या तिला. हो 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 तसं. हे बघा फ्रीज बंद करून गेलो होतो आम्ही. त्यात काहीच सामान नव्हतं. म्हटलं आता बंद करून जाऊ. म्हटलं तर बघा कशी कंडिशन होऊन गेली फ्रीजची. प्लेटा वगैरे धुवून टाकते पूर्ण. खराब नको वाल पाय फक्त बस. ते काढ काय असं का पाण्याचं असेल ना. हे सगळे फ्रीजचे भांडे 2 ठेवून दिलेले मी. फ्रीज तर चालू आहे आमचं. हे स्टॅपलायझर. लाईट खराब होऊन गेला आहे फक्त फ्रीजचा. घरून थोडा भाजीपाला घेऊन आलेलो आहे. म्हटलं आधी तो भाजीपाला ठेवून देऊ व्यवस्थित. मिरच्या. हे बघा आमचा क्रिकेटर क्रिकेट खेळते. येताच उड्या मारायचं चालू होऊन गेलं. लपवा याच्यामध्ये लपवून द्या सगळं. भाजीपाला काढून घ्या. बाकी काही नाही नंतर काढता येईल. काय त्याच्यामध्ये हा ती शेव आहे. मेथीची भाजी. काय गवतीच्या. आता बघा ही गवतीच्या आम्ही किती दिवस पुरवते. शेंदुळ्या आहेत त्या. लिंबू शेंदुळ्या टाकायच्या म्हणजे टाकून द्या. आता सगळं व्यवस्थित मी ठेवून देते. पहिले तर म्हणजे भाजीपाला मेन म्हणजे. आणि दिरा आहे बघ ही चप्पल घालायची बेटा घरात. खाली इतकं थंड वाटतंय ना पाय ठेवू वाटत नाही डायरेक्ट. प्लेटची बरणी घेऊन आलेलो आहे. आधी ही बरणी लपवावी लागेल कारण तिला तर दिसली ना
ती पूर्णच खायच्या म्हणेल, सगळ्या खायच्या म्हणेल. इथे पण बघावं लागेल. दाखवा. लोणचं, बुंदी, त्याच्यामध्ये बुंदी आहे. यावेळेस निंबूचं लोणचं काही आणलं नाही. मम्मी म्हणत होते घेऊन जा, पण म्हटलं नका, मला बी नाही आवडतं एवढं ते लोणचं. काय ते लाईट आहेत का? गाळणी, ही गाळणी यात्रेतून घेतली होती. आता हिला मी साईडला ठेवते, नंतर धुवून टाकेल मी ती गाळणी. अदिला, तुला मम्मीने काय सांगितलंय बेटा? चप्पल घालायची. हा, मेथीची, कोथिंबीर, काय अजून? मेथीची भाजी, लाडू का? नाही, लाडू राहू द्या. पिशवीमध्ये लाडू काढून घ्या. मी ना ते पिशवी याच्यात ठेवून देते डब्यामध्ये. त्या लाडू द्या. थोडेच लाडू आणले, थोडे जास्त आणायला पावते, इथे द्यावे लागतील ना. काय अजून? आता काहीच नाही ना. जाऊ द्या, मग ते बाकीचं नंतर काढलं जाईल. या मोठ्या बॅगेत काय, सॉरी, या दोघी बॅगांमध्ये, सॅकमध्ये. तरी पडल्यासारखी मी तर प्रवासाने इतकी थकून जाते डायरेक्ट, खूपच झोपून येते तरी खूप थकून जाते मी ना. डोकं इतकं दुखायला लागलं होतं माझं. मला असं वाटत होतं की घरी जाऊन ना, म्हणजे सॉरी, रूमवर येऊन मी झोपूनच जाईल. पण मग घराची कंडिशन पाहिली, इतका धूळ होता, तर लगेच कामाला लागली मी. झाडू वगैरे, आता बघा पूर्ण चकपाक घर केलं, पूर्ण किचन वगैरे. हा काढली बा. पूर्ण किचन वगैरे ना पूर्ण साफ केलेलं आहे, पूर्ण धुतलेलं आहे. ती पाण्याची बॉटल तिथेच ठेवली असते ना, राहू द्या, दोन टाकेल मी. तर आता मी थोडासा भाजीपाला आणलेला आहे, जास्त काही नाही, थोडाच घेऊन आलेलो आहे. ते पण घरच्यांनी देऊन दिला, घेऊन जा म्हणे असं. तर मी आधी हे सामान ठेवून देते. ओपन करा काय. आणि आता मी काही स्वयंपाक केला नाही. माझी एक फ्रेंड आहे सविता म्हणून, आपल्या चाळीसगावचीच आहे, तिने डबा देऊन पाठवलेला आहे. याच्यामध्ये पोळ्या, भाजी याच्यात ठेवा, डबा याच्यात ठेवा तो. मसाल्याची भाजी, भात, पोळ्या. जेवण झालं आणि बघा या बॅगा अशा पडलेल्या आहेत ना, तर मला एकदम कसं पण होतंय, पसरा वाटतोय एकदम. आता मी ना हे सामान ठेवून देते, कारण इतक्या लवकर पण काही मला झोप लागणार नाही. हे इकडे चिवडा बनवण्यासाठी आणलेलं आहे. हे इकडे आहे बाजरीचं पीठ. हे इकडे शेवाड्या मम्मीने देऊन पाठवलेल्या होत्या. इकडे चटणी, मसाला. आधी मी सामान ठेवून देते, त्याच्यानंतर झोपते. तर चला मग हा व्हिडिओ मी आता इथेच संपवते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.